गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना गुड आफ्टरनून. आता पाहायचं आहे या टॉपिकचा शेवटचा क्वेश्चन अनसॉल्ड न्यूमेरिकलचा. क्वेश्चन नंबर 7 आपल्या टेक्स्टबुकच्या चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये क्वेश्चन नंबर म्हणजे त्याची जी एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. त्याच्यामध्ये 4 अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत. त्यापैकी पहिला न्यूमेरिकल्स असा आहे, an object of mass 18 object moves 18 meter in first 3 सेकंड. पहिल्या 3 सेकंदात 18 मीटर, 22 मीटर इन नेक्स्ट 3 सेकंड. पुढच्या 3 सेकंदामध्ये 22 मीटर जातोय अँड 14 मीटर इन लास्ट 3 सेकंड. पुन्हा 3 सेकंदामध्ये 14 मीटर जाते. तर व्हॉट इज अवरेज स्पीड, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 मधला ए. ओके, काय काय दिलंय बघा. स्पीड काढायचं आहे. अवरेज स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड by object upon total time taken. क्लिअर. मग या ठिकाणी काय काय दिले बघा. एक ऑब्जेक्ट मूव्ह होतो. एक ऑब्जेक्ट मूव्ह होतो तर तो पहिला 18 मीटर पहिल्या 3 सेकंदात 18 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय 3 सेकंडमध्ये. त्याच्यानंतर काही वेळानंतर 22 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय नेक्स्ट 3 सेकंदामध्ये. आणि पुन्हा आहे 14 मीटर डिस्टन्स कव्हर करतो आहे नेक्स्ट 3 सेकंडमध्ये. तर याला आपण नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी असं म्हणू शकतो किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणू शकतो. बिकॉज इट इज इक्वल टाइम इंटरवल आहे बट इक्वल डिस्टन्स नाही आहे. म्हणजे हे नॉन युनिफॉर्मली वेलॉसिटी आहे किंवा नॉन युनिफॉर्म मोशन आहे. मग टोटल डिस्टन्स किती झालं, कोणतं आहे टोटल डिस्टन्स. अवरेज स्पीड इज इक्वल टू 18 मीटर आहे पहिलं, त्याच्यानंतर 22 मीटर आहे आणि त्याच्यानंतर 14 मीटर आहे. आलं. त्यासाठी 18 मीटरसाठी किती 3 सेकंद प्लस नंतरच्या 22 साठी 3 सेकंद, नंतरच्या याच्यासाठी 3 सेकंद. बघा 18 मीटर 3 सेकंदात, 22 मीटर 3 सेकंदात, 14 मीटर 3 सेकंदात, 18 मीटर 3 सेकंड, 22 मीटर 3 सेकंड, 14 meter 3 seconds. So that is a total distance traveled. How much distance traveled? 18 plus 22 plus 14. That is the total distance traveled. And total time taken. How much time is required? 3 plus 3 plus 3. Now we take the addition. किती येतं addition? 2 plus 8 40, 40 then 50, 54. Right का? So it is a 54 divided by 9. 9 1 9. 9 6 जा 54. So average speed is equal to 6 meter per second. Average speed is equal to 6 meter per second. सर आले काही तरी सगळे. Question first is clear. Now goes to the question number second. In question number second ला जाऊयात आपण थोडंसं. Question second is, what is question second? Question second is, an object of mass 16 kg is moving with an acceleration 3 meter per second square. Calculate the applied force. That is question number B in 7. So what is the mass? Mass is equal to m is equal to 16 kilogram and acceleration is equal to 3 meter per second square. 3 meter per second square. So what we want? We want applied force. That means we want force. F is equal to. So what is the formula? Father is equal to ma. Mass into acceleration. So we want force.
So it is equal to 16 into 3. F is equal to 48. 48 या ठिकाणी येतं किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. That is also equal to force is equal to 48 Newton. Kilogram meter per second square. So that is a Newton is equal to kilogram meter per second square. So that is a unit. Okay. Now, if it is this force is applied on that massive object, एवढा फोर्स त्या 16 ग्रॅम ऑब्जेक्ट वरती अप्लाइड केल्यानंतर तर नाही सॉरी एवढा फोर्स काय करायचं बघा. इफ द सेम फोर्स हाउ मच फोर्स इज 48 न्यूटन फोर्स इज applied on an object of mass 24 kg. This force is applied on mass 24 kg ऑब्जेक्ट. आता हा जो फोर्स आहे हा फोर्स जो आहे तो फोर्स 24 kg मास असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केल्यानंतर हाऊ मच विल बी द एक्सेलरेशन. सो वी वॉन्ट एक्सेलरेशन. दिस फोर्स इज अप्लाइड ऑन that massive object. So what is acceleration? Same formula. Father is equal to mass into acceleration. Father is equal to ma. So force is 48 Newton is equal to mass is 24 into acceleration. So A is equal to 48 upon 24. 24 एक पंजा 24. 24 जा 48. So there is a 2. So A is equals to 2 meter per second square. So that is the answer. Question number second is over. Question number second is over. Now goes to question number third. Question number third. What is question number third? So that is a C. Question number third is C. In question number 7 containing C. Okay. Now, a bullet having mass 10 gram and with a speed of 1.5 meter per second. Okay. Bullet of mass 10 gram and moving with a speed of 1.5 meter per second penetrate a thick wooden plank of the mass 90 gram and the plank was initially at a rest. Plank was initially at a rest and the bullet get embedded in the planks and both moves together. Determine their velocity. ओके. काय दिले पहा. एक बुलेट आहे. मास ऑफ द बुलेट या ठिकाणी लिहू. मास ऑफ बुलेट that is a m1 is equal to there are the two objects. One is a bullet and another one is a wooden plank. And we give the mass of wooden plank is 90 gram. So that mass is to be m2. So this one is a 10 gram. So here is a 10 divided by 1000. So this one cancel. It is a 0.01. 1 divided by 100 means 0.01. And mass of the wooden plank is m2. That is a m2 and it is a 90 gram. So therefore 90 divided by 1000, the only single is cancelled and it is a 0.09. Clear? Then the plank was initially at rest. So initial velocity that is a u1 is equal to u1 कोणासाठी initial velocity of bullet
bullet, that is u1 is equals to, what is that? Initial velocity of the bullet is moving with a speed 1.5 meter per second, 1.5 meter per second, and initial velocity of wooden plank, initial velocity of wooden plank u2 is equal to 0 because it is a rest. Because it is a rest. Then the bullet is fired from the gun, and this is initial. This bullet is gets embedded in the wooden planks, and both moves with a velocity. Both moves together. Both moves together. See here. Both moves together. Both moves together. What is there? समजा जरा काळजीपूर्वक पहा, हा या ठिकाणी एक लाकडाची फळी आहे, सस्पेंडेड आहे, रेस्टला आहे. इकडनं बुलेट आली, म्हणजे इकडनं बुलेट आली, ही बंदुकीची गोळी आहे असं आपण म्हणा, आणि ही गोळी याच्यात घुसली, ही गोळी. ओके. आणि घुसल्यानंतर हे दोघं सेम स्पीडनी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अगोदर याचा इनिशियल वेलॉसिटी म्हणजे u1 ऑफ द बुलेट इज किती आहे? 1.5 मीटर. 1.5 मीटर आहे u1 बुलेटची, आणि याची u1 काय आहे? u1 इज इक्वल टू 0 बिकॉज इट इज ॲट रेस्ट. आता ही बुलेट याच्यामध्ये घुसल्यानंतर बुलेटची वेलॉसिटी म्हणजेच काय? v1 is equal to v2. Velocity, final velocity of the wooden plank is a v1. Final velocity of wooden plank is a v2, and final velocity of the bullet is a v1 because mass of the bullet is m1. Final velocity of the bullet is v1 and final velocity of wooden plank is v2. Both are embedded with these, both are in same way, both are combined form, both are travel in combined form. So both are combined, therefore v1 is equal to v2. कारण हे दोघं एकत्र आहेत. ही गोळी या लाकडामध्ये घुसली आणि लाकडाची फळी आणि गोळी सोबतच आहे, म्हणजे जेवढी लाकडाची वेलॉसिटी आहे किंवा त्या फळीची वेलॉसिटी आहे तेवढीच वेलॉसिटी बुलेटची असणारी आहे. म्हणून काय केलं? वेलॉसिटी ऑफ कुणाची? बुलेटची, दॅट इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ वुडन प्लॅंक. मग आता दोघांच्या वेलॉसिटीला मी काय म्हणतो? v, कारण दोघांच्या वेलॉसिटी सेम आहेत. मग आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वी कॅल्क्युलेट डिटरमाइन देअर वेलॉसिटी. दॅट मीन्स ही वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. आफ्टर कोलिजन ही वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. चला, ओके, इथंपर्यंत पोचले का? मग आता फॉर्म्युला आपला कोणता फॉर्म्युला? m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2 अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मग इथं काय केला? मास ऑफ द वॉट? मास ऑफ द बुलेट इज वॉट? 0.01 into v plus mass of the wooden plank is 0.09 into v is equal to mass of the bullet is 0.01 into initial velocity 1.5 plus mass of the bullet is 0.09 into initial velocity 0. u2 is a initial velocity of wooden plank, so therefore it is initially that is a rest, therefore its velocity is 0. सगळ्या व्हॅल्यू सिस्टमॅटिकली पुट अप केल्यात, काळजीपूर्वक पहा. सगळं लिहिलंय. मास ऑफ द बुलेट m1, मास ऑफ द वुडन प्लॅंक m2, इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बुलेट इज u1, इनिशियल वेलॉसिटी इकडे आहे 1.5, इनिशियल वेलॉसिटी ऑफ वुडन प्लॅंक रेस्टला असल्यामुळे त्याची वेलॉसिटी 0. आणि हे दोघं का? कारण हे दोघं कंबाईन आहेत, म्हणजे v1 इज इक्वल टू v2 हे सोबतच आहेत, चिटकून चाललेले आहेत, म्हणजे त्याला आपण v असं कन्सिडर केलेलं आहे. सो दिस टर्म इज टोटली 0. नाव 0.01 into v plus 0.09 into v, okay, is equal to, this term is 0,
15 एक 15, तर या ठिकाणी काय येईल 0.015, राईट का, 0.015. ओके, 15 एक 15, 1 आणि 2 3, करेक्ट. त्याच्यानंतर या दोघांचे ॲडिशन करायचे. बघा 0.01V आणि 0.09V म्हणजे किती येतं, 0.01 आणि 0.09 म्हणजेच काय झालं 0.10. सो इट इज अ 0.10V इज इक्वल टू 0.015. So V is equal to 0.015 upon 0.10. Now the decimal point is shift one side, so V is equal to 0.15 and divided by 1.0. That means 0.15 upon 1. So V is equal to 0.15 meter per second. So that is the final velocity of the wooden plank. That is the final velocity of the wooden plank. All clear? All clear? Now the last question of this chapter. Last question of this chapter is unsolved numerical. Last question of this chapter is काय आहे? A person swim 100 meter in first 40 second, 80 meter in next 40 second, and 45 meter in last 20 second. Last question D. So what will require? Average speed. Average speed is equal to total distance traveled by total time taken. Total time taken. So here is a distance and here is a time. So a person swim 100 meter first 40 second. 100 meter 40 second. 100 meter 40 second. Then 80 meter 40 second. Then 80 meter 40 second. And third one 45 meter 20 second. 45 meter and 20 second, right? So these are the distances, total distances this one and total time this one. So average speed is equal to 100 plus 80 plus 40 divided by 40 plus 40 plus 20. मग या ठिकाणी काय येईल 180 and then 45, not for 40, that is a 45. 225 बघा इथं आला 5, 8 आणि 4 12ला 2 हातचा आहे. 225 divided by 100. So average speed is equals to 2.25 meter per second. Clear? 2.25 meter per second. काही शंका आहे का बघा? काही शंका आहे विद्यार्थी मित्रांनो? तर अशा प्रकारे हा आपला पहिला टॉपिक टोटली ऑल कन्सेप्ट सहित क्लिअर झालेला आहे. काही शंका असतील टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर तर तुम्ही कधीही मला फोन करून विचारू शकता. डायरेक्टली फोन कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. आता हा पहिला टॉपिक संपलेला आहे. आपण नेक्स्ट टॉपिककडं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहोत. सध्या तरी तुर्तास आपण इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.